किंवा रायाशी रंकाची आशा तर्क सांगणे पिवशा संन्यासाची ओसावती तांदाळी. त्या ठिकाणी दूध पिणाऱ्याला ताक जमणार नाही महाराज, आणि ताक पिणाऱ्याला दूध तू पित नाही. कुठपर्यंत त्या ठिकाणी दुधाचं पाणी पितो. ते काय एक बाळ ध्रुव बाळ आहे का कोणता उपमन्यू बाळ. त्या उपमन्यू बाळाचं त्या ठिकाणी असणारं 2 आया होत्या. बापाने टाकून दिलं होतं त्याला त्याच्या आईला, आणि म्हणून ते लहान बाळ असताना ते दूध मागायचं. आईला काय मागायचं दूध, पण आईकडे दुधाची परिस्थिती नसल्यामुळे आम्ही काय करायचं पिठाचं पाणी काढून त्याला प्यायचं, दूध म्हणून प्यायचं. एकदा तो मित्रामध्ये त्या ठिकाणी कोजेगिरी पोरणी त्याला गेला, आणि तिथं गेल्यानंतर ते काजू बदाम वगैरे आखलेलं शुद्ध गाईचं आखलेलं दूध त्याने त्या ठिकाणी पिलं. पेल्यानंतर तो म्हणला बापरे हे काय रे पोरं, हे दूध येते. आणि मग मी रोज पितो ते काय आहे. त्या पोरांना माहीत होते म्हणजे तू आई तुला पिठाचं पाणी देते कामून देत असेल ते तुला इतक्या आईला विचारून काम देतो दूध हे खरं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्या ठिकाणी म्हणला आई मला दूध. आईनं लगेच पीठ टाकलं, त्या ठिकाणी पाणी केलं. म्हणलं आई मी पेणार नाही. का पेणार नाही, खरंच दूध केलं म्हणजे मी आता मी खोटं दूध तुला मी पेणार नाही. आईच्या डोळ्यात पाणी आलं. बाळा परिस्थिती नसल्यामुळं तुला नादी लावण्यासाठी मी हे देत होते, पण आई मी आता हे दूध पेणार नाही, हे खोटं दूध आहे. पण तुला खरंच जर दूध पाहिजे असेल तर आई मला खरं दूध, आई तुला खरंच दूध पाहिजे असेल तर देवाकडे जा, देवाची साधना कर, आपार दूध दे. देव उपमन्यू बाळ देवाकडे गेला, त्या ठिकाणी जंगलामध्ये गेला, नारद मुनी भेटले, देवा साधना केली. अवनिष्ठ दुधाची वाटी नाही दिली, दुधाचा क्षीरसागर द्या. उपमन्यू पुढे गुरुजेटी दूध क्षीरसागर ठेवेल, दुधाचा सागरच त्याला देऊन टाकला महाराज. देव म्हणला मागणारा जरी बालक असला पण देवाला देणारा मी समर्थ असणारा हे ना दृष्टांत संपला आपला. त्या ठिकाणी जेव्हा उपमन्यूनं खरं दूध केलं तेव्हा तो खोटं दूध पित. तसं खरं श्रवण जेव्हा आपण करू तेव्हा आपण त्या ठिकाणी खोटं श्रवण करणार नाही महाराज. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आता असं हे बोलणे जयासे सोयीत करणे त्यांनी सदा विचारणे अद्वैत ग्रंथी. ज्याला सोयीत करायचं आहे ना त्यांनी अद्वैत ग्रंथाचं त्या ठिकाणी नेहमी श्रवण केलं पाहिजे. श्रवण करत असताना आत्मज्ञानी एकचित्ततेने पाहणे अद्वैत, एकांत स्थळी निवांत समाधान. श्रवण करत असताना समाधान, एकांत स्थळ आणि त्या ठिकाणी एकाग्र मन त्या ठिकाणी असलं पाहिजे. श्रवण करत असताना जर वृत्ती वेगवेगळी त्या ठिकाणी झाली तर त्या ठिकाणी आपलं व्यवस्थित श्रवण होत नाही. नाहीतर श्रवण करायला इथं त्या ठिकाणी बसतो आणि मन जर त्या ठिकाणी सगळं गावात जर फिरून येत असेल मग इथलं काही त्या ठिकाणी ध्यानात राहत नाही, काय का नाही. आणि म्हणून जो ऐकताच गर्व गिळे काटे भ्रांतीचे मावळे, नाहीतरी एक सरी वळी मग भगवंताचे. अशा बिना श्रवण मोक्ष विना फळसुस्ती ती दुरशीची पोथी. ऐकता ऐकता पुढती दुराशाची वाणी. मोक्षाविनं जर एखादी पोथी आपण वाचायला लागलो आहे का नाही. सत्यनारायणाची पोथी ठीक आहे, ते असणारा कामना धरून केलेलं त्या ठिकाणी ते हे सत्यनारायणाची पोथी वाचून आपल्याला मोक्ष मिळणार नाही. एखादं त्या ठिकाणी कुणाचं साईबाबाचं चरित्र वाचून मोक्ष मिळणार नाही, कुणाचं हे ते वाचून त्या ठिकाणी मोक्ष मिळणार. अद्वैत ग्रंथच आपल्याला श्रवण करून त्या ठिकाणी काय होईल मोक्ष. म्हणून अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी भक्त पाहिजे ताळ ज्ञान राग ज्ञानी ताण म्हणून महाराज. श्रवण करत असताना श्रोतेचे अनेक प्रकार आहेत. जे ज्ञानी श्रोता आहे ना तो ज्ञान पाहतो, आणि जो त्या ठिकाणी असणारा त्याला त्या ठिकाणी जास्त काही कळत नाही तो म्हणतो हा स्वर कसा लागला, साली कोणी म्हणल्या, याच्यात मृदंग कसा वाजला, वरच्या रंगाला तो हे करत असतो. काही माणसं मृदंग ऐकायला येतात कीर्तनामध्ये, काही माणसं चाली ऐकायला येतात कीर्तनामध्ये, काही माणसं गोष्टी ऐकायला येतात कीर्तनामध्ये, आणि काही माणसं महाराज कसा आहे त्या ठिकाणी काय बघायला येत असतात. यायला सगळ्यालाच कुणालाच कीर्तन कळालं नाही. कीर्तन कुणाला कळालं जे त्या कीर्तनाचा सिद्धांत ऐकायला येतात, खरं ज्ञान ऐकायला येतात त्यांना त्या ठिकाणी कीर्तन करतात. इतरांना विचारलं कीर्तन करा, वा लय म्हणणारी बारी, वा काय काय म्हणले बाबा, काय त्या लय वेळ चलत होतं त्या हा करून काय येतं. ते कीर्तनाचा एक त्या ठिकाणी असणारा तो हे आहे, कीर्तनाचे साथी करता येत नाही. हे माणसं विसरून गेले आणि ते कीर्तन करणारे म्हणा त्याला साथ देणारे कीर्तनात ते विसरून गेले. आणि म्हणून अर्धा पाऊण तास चालत येईल किंवा करतो थांबत होतो ते मृदुंग वाजवत भरम 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 लगेच ते वाजव. कीर्तनाला वेळ राहिलाच किती त्या ठिकाणी, त्याच्यामध्ये पुन्हा प्रमाण होतात आणखी नाही. ते झालं पाहिजे पण त्याला काही त्या ठिकाणी ते अतिरेक कोणत्या गोष्टीचा झाला की तो कमी करावा लागतो ना.
ते गरजेचं आहे. लावणी मृदंग सुरती टाळ बसत, पण त्या ठिकाणी त्याला काही हे असलं पाहिजे. आणि म्हणून खरं त्या ठिकाणी आपण श्रवण करणं म्हणजे त्याचं तात्पर्य पाहून त्या ठिकाणी काय केले पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. म्हणून समर्थ आपल्याला सुंदर प्रकारचा हा श्रवण निरूपण आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे, समजावून सांगितलेलं आहे. कसं श्रवण, म्हणून नित्यानित्य विचार जे ते बोलीला सारासार तेच ग्रंथ पहिलं पार पावले. ज्या ग्रंथात नित्यानित्य विचार सारासार बोललेला आहे ना, तेच ग्रंथ आपल्याला काय करतील, पहिलं पाराला नेतील. आणि म्हणून अशा पद्धतीने समासामध्ये सांगितलं. आता देहांत निरूपण नाम समास आपण त्या ठिकाणी वाचणार आहोत. दशक 7वा समास 10वा. देहांत निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम. मिथ्या तेची झाले सत्य, सत्य तेची झाले असत्य. माया विभ्रमाचे कृत्ये ऐसियासे पाहता श्रीराम. आईसे विपरीत वर्तले देखत देखता श्रीराम. आईशी मायेची करणी कळो आले तत्क्षणी. संत संगे निरूपणी विचार घेता श्रीराम. मागा झाले निरूपण तेथे बांधली कुण परमार्थाची श्रीराम. चित्त चैतन्य मिळाले निज स्वरूप ओळखिले निज वस्तुशी. प्रारब्धे टाकीला देव बोले तिथला संयोग. आताची करो आपला राहो मिथ्या कळीवरी. ते मिथ्यात्वे निर्विकार देत परी तोची सार. पुण्यभूमी श्रीराम. साधू दर्शने पावन तीर्थ कृती त्याचे मनोरथ. साधून येता दिने व्यक्त दया पुण्यक्षेत्राचे श्रीराम. पुण्य नदीचे जे तीर तेत पडावे शरीर. आईतर जनाचा विचार साधू नित्य मुक्त श्रीराम. उत्तरायण ते उत्तम दक्षिणायन ते आत्म. हा संदेवसे ब्रह्म साधू निसंदेह श्रीराम. शुक्ल पक्ष उत्तरायण दीप दिवामरण. अंतिरावे स्मरण गीता कारणे श्रीराम. इतियासी तो चितची मुक्त पुण्यराशी. तिरांगुळ पाप पुण्याशी दिदगी तेने श्रीराम. मत अंती भेट तो भगवंत. आईसे कल्पनी गात करीते आपुला सोये श्रीराम. जिता सार्थक नाही केले व्यर्था विषय निघून गेले. मुळी धान्याची नाही पेरिले ते उगवेल कैचे श्रीराम. जरी केले ईश्वर भजन तरीच होईचे पावन. जैसे व्यवहारिता धन राशी माथा लावे श्रीराम. विरल्या विन पाविजेना पेरल्या विन उगवेना. ऐसे हे वाक्य जना ठाऊकीची आहे श्रीराम. न करिता सेवेच्या व्यापारा स्वामी समने कोठे मुशारा. तैसे अंती अभक्त नरा सोयीत न करे श्रीराम. चित्ता नाही भगवत भक्ती मेल्या कैची होईल मुक्ती. असो जे जे जैसे करती ते ते पावती. जरी आले बरे मरण तरी भक्ती अधोगती श्रीराम. मनोनी साधूने आपुले चित आस्ताच सार्थक केले. शरणी करणी लागले धन्य त्याचे श्रीराम. जे का जीवनमुक्त ज्ञानी त्याचे शरीर पडो राणी. अथवा पडो स्मशानी तरी धन्य झाले श्रीराम. साधूचा देह कितपला अथवा स्वानादिकी बक्षिला. हे प्रशस्त न वाटे जनाला मंद बुद्धिस्तव श्रीराम. अंतपरा नव्हेच म्हणून कष्टी होती तर जन. विवेक बळे जन्म मृत्यूचा गोठ बरीला जेणे श्रीराम. स्वरूपा
अनुसंधान बळी सगळी मायाची नाडळी तयाचा पार न कळे ब्रह्मादिकाशी श्रीराम तो तिथची असता मेला मरणास मारून झाला जन्म मृत्यू न स्मरे त्याला विवेक बळे श्रीराम तो जनी दिसतो परी वेगळा वर्तता भाषे निराळा दृश्य पदार्थ त्या निर्मळा स्पर्शलाच नाही श्रीराम असो ऐसे साधू जन त्याचे घडल्या भजन तेने भजने पावन इतर जन होती श्रीराम सद्गुरूचा तो अंकित तेने केलाच करावा विवेक विवेक केल्या तर्क फुटे निरूपणी श्रीराम हेची साधकाचे निवरणे निर्वणे अद्वैत प्रांजळ निरूपणे तुमचेही समाधान वाणे साधूचे आईचे श्रीराम अनिक नाही श्रीराम गुरु भजनाचे आधारे निरूपणाचे विचारे क्रिया शुद्ध निर्धारे पाविजे पद श्रीराम परमार्थाचे जनस्थान तेचे सद्गुरूचे भजन सद्गुरु भजने समाधान अकस्मात वाणी श्रीराम ते मिथ्या जामुनी जीवे म्हणून सद्गुरूचे भजन जयास घडिले तोचे धन्य सद्गुरुविन समाधान अनेक नाही श्रीराम सरली शब्दाची खटपट आला ग्रंथाचा शेवट येथे सांगितली स्पष्ट सद्गुरु भजन श्रीराम सद्गुरु भजना करते काही मोक्षदायक दुसरे नाही जयास ते म्हणते अवलोकावी गुरुगीता श्रीराम ते निरूपिले परवे पार्वती प्रती सदाशिवे या कारणे सद्भावे सद्गुरु चरण सेवावे श्रीराम जो ये ग्रंथीचा विवेक विवेचनी पाहे साधक दयास सापडे एक निश्चय ज्ञानाचा श्रीराम जे ग्रंथी बोलिले अद्वैत तो मनोनये प्राकृत सत्य जाणावा वेदांत अर्थविषयी श्रीराम प्राकृतिक वेदांत कळे सकळ शास्त्री पाहता मिळे समाधान निवळे अंतर्यामी ते प्राकृत मनोनये जे ते ज्ञानाचे उपाय मूर्खाशी कळे काय मरकटा नाळिकेचे जैसे श्रीराम आता असो हे बोलणे शिंपी मधील मुक्तवनी मनोनये श्रीराम जेते नेती नेती श्रुती येथे न चले भाषा वित्पत्ती ब्रह्मादी अगदी अमरवाच्य श्रीराम जय राम गुरु शिष्य संवादे समास जावा श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दशक 7वा समास जावा देहांत निरूपण सद्गुरु समर्थ आपल्याला त्या ठिकाणी देहांत म्हणजे त्या ठिकाणी प्राणांताचं निरूपण सांगतात म्हणजे देह जाण्याच्या टायमाचा निरूपण अंतकालेचे मामी व स्मरण मुक्ता कलेवरम हे प्रयाती समभावून याती नसते तर संशय मरणाच्या टायमाला जी माणसाला त्या ठिकाणी आठवण होईल त्या गतीला तो मनुष्य काय होतो प्राप्त होतो म्हणजे देहांत निरूपण देहांत म्हणजे त्या ठिकाणी देह ठेवण्याच्या टायमाला मरणाच्या टायमाला त्या ठिकाणी जीव जाण्याच्या टायमाला जीव कसा त्या ठिकाणी असणारा जातो त्याला देहांत निरूपण त्या ठिकाणी असं म्हणतात का समर्थ त्या ठिकाणी आपल्याला सांगतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि तेची झाले अंगे हरिरूप जड भरत राजा हरणी गर्भ गेला आणि घाला तो घातला वासनेने जड भरत राजा त्या ठिकाणी असणारा देव मुक्त होण्याकरता संसाराचा त्याग केला त्यांनी साधा संसार होता का त्याचा आपल्यासारखा त्या ठिकाणी छोटासा संसार नव्हता त्याचा महाराज त्याचा संसार म्हणजे त्या ठिकाणी 18 भार वनस्पती फले पुढे वाहती बाविद्या पोखारणी नदी गंगा वाहती ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी संपत्ती हे सुख सांडवण्या कासया योग सेविती राजा होता तो जडभरत राजा आणि असा तसा राजा नव्हता मतदानावर झालेला त्या ठिकाणी पारंपरिक त्या ठिकाणी राजा होता सगळे लोक त्याला मान देत होते महाराज आज्ञा त्या ठिकाणी असणारे ऐकत होते आणि नोहे एकही व्यक्ती जीव त्या ठिकाणी माणूस
त्यांच्या विरोधात बोलून मध्ये पुत्रवत प्रजेचं पालन करणारा त्या ठिकाणी राजा होता आणि लोकांच्या हृदयातला त्या ठिकाणी राजा होता. लोक अत्यंत त्या राजाला मानत होते, हे करत होते. आणि काय त्या राज्यामध्ये काय होतं, 18 बार वनस्पती. महाराज विपुल तर धन वगैरे त्या ठिकाणी होतच, सगळ्या गोष्टी होत्याच, पण 18 वनस्पती देखील, सगळं गंगा अमृतासारखी नद्या 12 महिने त्या ठिकाणी वाहत होत्या. शेती चांगल्या पद्धतीची पिकत होत्या, धनधान्य येत होतं, भरपूर काही त्या ठिकाणी होतं. फुलं फळं बहारून त्या ठिकाणी आलेले होते. 18 बार वनस्पती, फुले फुले वाहती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. त्याच्या राज्यामध्ये काही कमी नव्हतं. नदी गंगा पोखरणी म्हणजे त्या ठिकाणी विहिरी तुडुंब त्या ठिकाणी भरलेल्या. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राजू संपत्ती, अनेक स्त्रिया अनेक राण्या होत्या आणि त्याही अनुकूल होत्या त्या ठिकाणी. महाराज सेवा करण्याकरता हजर आणि कुलस्त्रिया होत्या त्या, काही अशा तशा आयऱ्या गायऱ्या नाही त्या ठिकाणी असणाऱ्या. कुल घराण्यातल्या कुलस्त्रिया त्या ठिकाणी होत्या. सुंदर पतिवर्ता आणि सुंदर आणि पतिवर्ता हे दोन्ही त्या ठिकाणी येऊन लाभलेल्या त्या ठिकाणी असणाऱ्या, अशा पद्धतीनं पत्नी सारख्या त्या ठिकाणी असणाऱ्या सुंदर स्त्रिया होत्या. जया घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती आणि पुत्र पौत्र त्या ठिकाणी आज्ञा ऐकणारे होते त्या ठिकाणी, मनासारखे वागणारे, आज्ञा ऐकणारे त्या ठिकाणी सेवक दास दास्या. हे सगळं सुख असून देखील, अनुकूल असून त्याला त्याग झाला महाराज, वैराग्य निर्माण झालं. याला खरं वैराग्य म्हणतात. सगळी गोष्ट असून देखील राजाने देवाच्या प्राप्तीसाठी या संसाराचा त्याग केला. याला खरा त्याग काय म्हणतात, त्याग म्हणतात. आणि अशा पद्धतीनं असणार. आणि मग तो जंगलामध्ये गेला आणि तिथं जाऊन तो काय करू लागला, परमात्म्याचं चिंतन करू लागला. चिंतन करता करता एकदा सरोवरावर त्या तळ्याजवळ पाणी पिण्या आंघोळ करण्याकरता राजा जातो. हरिण येते, ही 2 जीवाची असते. राजाला त्या ठिकाणी पाहिल्यानंतर ती घाबरते. तिची प्रसूतीचाही वेळ झालेलाच असतो. राजाला पाहिल्यानंतर घाबरते आणि एकदम ती तळ्यामध्ये त्या ठिकाणी भीतीनं प्रसूत होते. आणि त्या एका हरणाच्या बाळाला ती काय होते, जन्माला देते, ती निघून जातात. राजाला म्हणून त्या भीतीनं ती पळून जात असते. राजाने त्या पारसाला पाहिल्यानंतर अंतःकरण कळवळतं, आणि हे मरण आता तिचे आई वडील. आणि म्हणून राजा त्याला पर्णकुटीला घेऊन येतो, त्याचं पालन पोषण करतो, त्याला त्या ठिकाणी वरचं दूध वगैरे पाजून हळूहळू त्या लहानाचं मोठं करतो. ते पाडस बी हरणं बी त्या ठिकाणी एवढी लळीवर असतात. हरणं, गाई वगैरे, पोपट असे काही त्या ठिकाणी प्राणी असतात, काही काही कुत्रे असे प्राणी असतात की ते त्यांना बी खूप जिव्हाळा लागतो माणसाचा. आणि मग ते त्या ठिकाणी ते हरण पाडस बी त्या ठिकाणी राजासंग खेळायचं, अंगावर खांद्यावर इकडून तिकडून फिरायचं, राजाचा टाइमपास करायचा. राजाला त्या हरणाचा काय लागला, पारसाचा लळा लागला. हळूहळू दोघांचा जीव जळल्या गेला. सगळं राज्य सोडलं, देवासाठी आला, देवाचं चिंतन बी करायचं, पारसा सगळं खेळायचं, जीव जळल्या गेला त्या ठिकाणी. असं करता करता चिंतन करता करता देहांत होण्याचा टाइम आला. आता त्या ठिकाणी असणारा राजांचा त्या ठिकाणी मृत्यू आला. आणि म्हणून राजांच्या मृत्यूच्या टायमाला, देहांताच्या टायमाला राजा त्या ठिकाणी असणारा पडलेला आहे. आता जीव जाणार तेवढ्या वेळामध्ये राजाने सगळं सोडलं होतं, देवाचं चिंतन करत होता. पण जीव जायच्या टायमाला नेमकं हरणाचं पिल्लू कुठंतरी चरायला गेलेलं. आणि राजाला नेमकं जीव जायच्या टायमाला त्याची आठवण झाली, माझा हरण कुठं असं, माझं पाडस कुठं असं, मी तर चाललेलं पण माझं पाडस कुठं असं. एवढ्या वेळामध्ये प्राण देहातून निघून गेला. वासना त्या पारसामध्ये राहिल्यामुळं त्या पारसाच्या पोटीच त्या ठिकाणी राजाला पिल्लू म्हणून जन्माला यावं लागलं, आहे का नाही. वा जड भरत राजा हरणी गरबा गेला आणि घाला तो हातला वास. महाराज त्या राज्याचा त्याग केला, इकडं आला, त्या ठिकाणी खूप चिंतन केलं, पण मरणाच्या टायमाला गती प्राप्त झाली. समर्थ देहांत निरूपण आपल्याला सांगतात. देहाच्या अंती ज्या त्या टायमाला त्या ठिकाणी आपल्याला जसं घडण त्या पद्धतीनं आपली अवस्था त्या ठिकाणी पुढे होत असते. पण जे काही साधू संत भक्त वगैरे असतात ना, देह असतानाच त्या ठिकाणी असणारं परमात्मा स्वरूप झालेले असतात. देवाचं चिंतन करून त्या ठिकाणी ते परमात्मा स्वरूप झालेले असतात. म्हणून देह टाकायच्या टायमाला त्यांना त्या ठिकाणी दुसरी आठवणच येत नाही. देह टाकायच्या टायमाला त्यांना आठवण फक्त देवाचीच येत असते. कारण जसं इंद्रियांना वळण लागलं तशी आठवण माणसाला त्या ठिकाणी काय होत असते, येत असते. म्हणून समर्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगतात, मिथ्यातेची झाले सत्य, सत्यतेची झाली असते, मायावी ब्रह्माचे कृत्य ऐसे असे पाहता. काय झालेलं आहे आपल्याला या जीवनामध्ये वागत असताना मिथ्या सत्य वाटायला लागलं, सत्य मिथ्या वाटायला लागलेलं आहे. मायेचा भ्रम त्या ठिकाणी निर्माण झाला, असं कृत्य त्या ठिकाणी झालेलं आहे. सत्य कळयाकाराने बोलिले नाना निरूपणे, तरी उठवून धरणे असत्याचे. असत्य अंतरी बिंबले, न सांगता ते दृढ झाले. आणि सत्य असून हरपले जेथले तेथे. असत्य मनामध्ये दृढ झालं आणि सत्य त्या ठिकाणी निघून गेलेलं आहे.
असं ते जो प्रपंच तो खरा वाटायला लागला आणि खरा जो परमार्थ आहे देव आहे तो खोटा वाटायला लागला. देवाचं त्या ठिकाणी काही खरं वाटत नाही, देव हाही नाही वाटत नाही. पण त्या ठिकाणी खोटा जे काही जगत आहे ना ते आपल्याला काय वाटायला लागलेलं आहे, खरं त्या ठिकाणी वाटायला लागलं आहे. त्याचं कारण आपल्या अंतःकरणामध्ये काय झालेलं आहे, सत्य असत्याचा काय झालेला आहे, दृढ संस्कार त्या ठिकाणी झालेला आहे. कधी कधी ते काय असणार आहे ना, सोनं हे नवीन निघलेत ना ते काय म्हणतात प्लॅस्टिकचं ते त्या ठिकाणी असणारे अंगठ्या वगैरे हे ते, आणि मग ते पाहिजे सवय लागली काही माणसाला, नेहमी ते घालायचं तेच पाहिजे. मग खरं सोनं असलं की ते खरं सोनं खोटं वाटायला लागलं, पण हे खरं वाटायला लागलं त्या ठिकाणी. का? संस्कार झाला, याचा काय झालेला आहे, संस्कार त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून जगत पाहिजे आपल्याला सवय लागली म्हणून देव खोटा त्या ठिकाणी वाटायला लागला. वेद शास्त्रे पुराणी सांगती सत्याचा निश्चय करते तरी नाही आत्मप्रत्यची सत्य स्वरूप. मला सत्य किती वेळ जरी सांगितलं तरी ते मनावर बसतच नाही, कारण असत्याचा पगडा पहिल्यांदा झालेला आहे ना, म्हणून सत्याचा पगडा काय महाराज, ज्या मनावर जसे संस्कार झाले तशाच पद्धतीनं तो मनुष्य त्या ठिकाणी वागत असतो. एखादे संस्कार लहानपणी अशा पद्धतीने झाले, त्याला जर संस्कार देत असताना जर आई वडील त्या ठिकाणी लहान मुलाला जर चुकले, त्यांनी जर त्या ठिकाणी असत्याचे, चोरीचे, खोटं बोलण्याचे अशा पद्धतीचं त्याच्या मनावर जर एकदा संस्कार झाले की ते निघत नाही, आणि मग खरे संस्कार त्याच्यावर लवकर काय होत नाही, ते बसत नाही. त्याला काय म्हणतात मग, पोरीपाटी म्हणतात. तसं आपल्या मनावरती असत्याचे संस्कार झालेले आहेत. आपल्याला जे सत्य नाही ते सत्य वाटायला लागलेले आहे, आणि जे त्या ठिकाणी सत्य आहे ते काय वाटायला लागलेलं आहे, आपल्याला असत्य त्या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून सत्य असत्याचा जे त्या ठिकाणी गुरुजी सांगायचे ना, एक माणूस त्या ठिकाणी खेळ करणारा माणूस आला एका गावात, आणि तो म्हणला, हे बघा मी बरोबर कोकराचा आवाज काढतो. हा तो म्हणला बरं का. आणि मग त्या ठिकाणी असणारा त्यांनी कोकराचा आवाज काढला. लोक म्हणले वा, हुबेहूब कोकराचा आवाज निघला बरं का. मग त्या ठिकाणी असणारा तरी काही लोक म्हणजे जरा जमलं नाही, काही टाळ्या वाजल्या म्हणजे जमलं आहे का नाही. त्याला त्या दिवशी काय असेल ते पैसे गिसे टाकले. नंतर मग दुसऱ्या दिवशी त्याला एक दुसरा माणूस म्हणला, त्यांनी कोकराचा आवाज करून चांगला खेळ केला, बरेच पैसे दिले काय. त्याच्याकडे एक बारका कोकरू होतं, ते म्हणला आपण प्रत्यक्षातून कोकरू झाकून नेऊ ना. आणि म्हणून त्यांनी ते लहान कोकरू असं काकाला घेतलं, वरून पांघरून घेतलं. तेव्हा मला, हे बघा कालचा माणूसच काय कोकराचा आवाज काढतो, मग मी पण खरोखर कोकराचा त्या ठिकाणी आवाज काढतो. लोक मध्ये दाखव काढतो. मग त्यांनी ते असं रथ पांघरून आणलेली कोकराचा कान पिढीला आणलं, कान पिढीला नुसतं तोंड वाचलं, आणि ते आतलं खरं कोकरू काय वरडलं म्या वरडलं ते, आणि यांनी नुसतं तोंड वाचलं. लोक म्हणजे नाही जमलं नाही. कालचा जसा ओरिजिनल आवाज होता तसा आजचा नाही, आजचा डुप्लिकेट आवाज झाला. लोक म्हणले त्याला आजा व्हायचा गेला, तेव्हा मी कोकरू खाली टाकला. अरे म्हणले सत्य कोकरू ओरडलं ना, हे खरं कोकरू ओरडलं तुम्हाला ते खरं वाटलं नाही, आणि तो कालचा खोटा ओरडला तरी खरं. हे काय त्या ठिकाणी महाराज, हे आपल्यावर झालेले काय असतात हे संस्कार. त्यांनी खरं कोकरू सर खरं त्या ठिकाणी वाटलं नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी मिथ्यातेची झाली सत्य, सत्यतेची झाली असत्य, मायावी भ्रमाचे कृत्य असे बोल पाहता. जीवाच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी काय झालेलं आहे, आपल्याला असत्य खरं सत्य वाटायला लागलेलं आहे, आणि सत्य काय वाटायला लागलेलं आहे, असत्य त्या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे. खरं स्वरूप वाटत नाही आपल्याला, खोटं स्वरूप आपल्याला स्वरूप त्या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे. खरं बोलणं खरं वाटत नाही, आणि खोटं बोलणं एखादा मैन माणूस असतो फसवणारा, गोडगोड बोलतो, आपल्याला वाटतं वा इमानदार आहे, प्रामाणिक आहे, शाहू आहे, चांगला माणूस आहे, त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण खरा एखादा जर माणूस बोलायला म्हणजे नाही याचं जरा काही खरं दिसत नाही, आहे का नाही, अशा पद्धतीनं आपल्याला झालेलं आहे. त्याचं कारण आहे सत्य असत्य, आपलं मन त्या ठिकाणी सत्य असत्याला न्याय निवाडा करू शकत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं ऐशी मायेची करणी कळवाली तक्षणी संत संगी निरूपणी विचार घेता, मागे झाले निरूपण देखील आपणास आपण तेथे बांधले पुन्हा परमार्थाची, त्याने समाधान झाले, चित्त चैतन्य मिळाले, निज रूप ओळखले निज वस्तूची. आणि निरूपणाने काय होतं महाराज, या ठिकाणी श्रवणाने काय होतं, आपल्याला सत्य कळतं, असत्य कळतं, आणि आपलं मन त्या ठिकाणी असणारं परमात्मा स्वरूप त्या ठिकाणी होत असतं. आणि मग परमात्मा स्वरूप एकदा मन झालं, देहावर, मनावर, इंद्रियावर एकदा त्या ठिकाणी अशा पद्धतीने असणारे जे संस्कार झाले ना, ते शेवटपर्यंत राहत असतात. एखाद्या मनुष्याला संस्कार असतात, आंघोळीला बसलं, पाणी डोक्यावर तांब्या घेतला रे घेतला, सुंदर ते ध्यान वैवटेवरी कर्कटावरी ठेवून या तुळशी हरगळा काशी पितांबर, कारण त्याला हरिपट बनायची सवय
लागले संस्कार. पाणी घेतलं की सुरू होतं, आहे का नाही त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे एका गावामध्ये असं घडलं, एक भगवत भक्त वारकरी त्या ठिकाणी वारले आणि वारल्यानंतर आंघोळ घालायला लागला, त्या ठिकाणी बाहेर काढले आणि त्यांच्या डोक्यावर पाणी टाकल्याबरोबर वारले होते. ते झालेली घटनेवर काही त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी पाणी डोक्यावर घातल्याबरोबर लगेच ते देवाची द्वारी उपासना बरी त्याने मग तिच्या लोक घाबरले म्हणजे जिवंत आहे. लोक म्हणजे आंघोळ तर घाला, जिवंत आहे पण डोळे उघडलेले काय नाही, आंघोळ कर. महाराज आंघोळ घातली, पूर्ण आलं हरिपाठ झाला, पुन्हा ते प्रेत पडलं. संस्कार. कारण ब्रह्मभूत काय होत असे कीर्तनी, आणि ह्या कीर्तनाने या नामचिंतनाने महाराज देह पण पवित्र होतो. त्या देहावर पण त्या जडावर पण संस्कार होतात ना, जडावर संस्कार होतात. म्हणून त्या ठिकाणी काही जड देखील त्या ठिकाणी परमात्म्याच्या नावाने त्या ठिकाणी त्यांच्यावर पण त्या ठिकाणी काय होत असतात, संस्कार होत असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं ज्या माणसाच्या इंद्रियाला जी सवय लागली, एखाद्या इंद्रियाला सवय लागते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत नाही, कुठं बी तो मनुष्य म्हणू शकतो. एखाद्याच्या इंद्रियाला सवय नसली रामकृष्ण हरी म्हणलं तरी तो म्हणू शकत नाही. राम राम म्हणलं की लांब लांब येते त्या ठिकाणी, काही काही. आणि म्हणून काही माणसं आयुष्यभर राम राम म्हणत नाही. म्हातारपणाला सगळं त्या ठिकाणी पश्चाताप झालं, कोणी जवळ नाही आलं, पण त्याला वाटलं आता राम राम म्हणायला पाहिजे. म्हणून रामाच्या मंदिरात जाऊन राम राम म्हणायला लागले, ती जिबीला त्या ठिकाणी वळण नसतं तर लांब लांब येतं. मग राम म्हणते मी लांबच आता पहिल्यापासून, आता मी लांबच राहू द्या, जे आहे ते आपलं बरं आहे त्या ठिकाणी. अशा पद्धतीनं असणार जसं इंद्रिय, त्या पद्धतीनं मरणाच्या टायमाला देवाचं नामचिंतन मुखामध्ये येण्याकरता आयुष्यभर त्या ठिकाणी काय करावं लागतं, तर परमार्थ करावा लागतो. आणि मरणांत मग त्या ठिकाणी नामचिंतन येतं. आणि नाम देहाच्या त्या ठिकाणी पडायच्या टायमाला जर नाव मुखामध्ये आलं की त्याला त्या ठिकाणी सर्व गोष्ट प्राप्त होत असते. परमार्थ प्रारब्ध देणे काय म्हणजे, प्रारब्ध टाकीला देहो बोधे फिटला संदेव. आताची पुढं आठवा राहू मी त्याकडे. त्या ठिकाणी देह पडत असताना, जीव जात असताना काय प्रमाणे ना जयाची नाम आले मुखा, वा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, का म्हणे तया नाही धोका, त्याला त्या ठिकाणी धोका नाही. दुसरं एक प्रमाण पुन्हा आहे, तया तया नाही सुखा पारवार, त्याच्या सुख बी त्याला पारावार नाही किंवा तो देवस्वरूप त्या ठिकाणी होत असतो. पण अंतकाळाच्या टायमाला नाव येणं गरजेचं असतं. नाव येण्याकरता इंद्रियाला वळण असणं गरजेचं असतं. ज्ञानी माणसाचं देह पडत असताना काय प्रकार होत असतो बघा. कारण ज्ञानी माणूस पूर्णपणे त्याने आयुष्यभर परमार्थच केलेला असल्यामुळे त्याच्या शरीराला, त्याच्या मुखाला काय होत असतं, नाव सहजच त्या ठिकाणी येत असतं. आता म्हणतात ज्ञानी याचे जे शरीर ते मिथ्यात्व निर्विकार, जेथे पडे त्याची सारं पुण्यभूमी. ज्ञानियांचं शरीर जिथं पडलं ते सार होत असतं, ती पुण्यभूमी होत असते. कारण तो ज्ञानी जिवंत असतानाच भजन त्या ठिकाणी देवाची भक्ती करता करता देवस्वरूपच झालेला असतो. आणि म्हणून साधू जिथं देह ठेवते ते काय पुण्यभूमी होते, पुण्यभूमी होते, ते तीर्थ होतं, ते क्षेत्र होतं. एखादे अधिकारी साधूच्या जंगलामध्ये जरी राहिले आणि त्यांनी देह ठेवला तिथे लगेच त्यांचं मंदिर तयार होतं, त्यांची समाधी तयार होती. आणि लोक मग तिथं एक त्याला तीर्थक्षेत्राचा काय होतो, दर्जा दिलेला आहे. या साधूंचं मंदिर, या साधूंचं त्या ठिकाणी देवळ. का बरं दर्जा? कारण त्यांचं शरीर पुण्यभूमी, त्यांचं शरीर त्या ठिकाणी असणारं तिथं पडलं आणि त्यांनी नामचिंतन आणि एवढं त्या ठिकाणी ती भूमी पुण्यभूमी त्या ठिकाणी केलेली असते. म्हणून त्या ठिकाणी भूमीचं मार्ग, भूमीमध्ये गेल्यानंतर जे गौरव लागतो तिथं कोणीतरी साधू राहिलेला असतो, संत, तिथं उपासना झालेली असते. म्हणून काही भूमीवरती गेल्यानंतर उदास त्या ठिकाणी वाटत असतं. त्याचं कारण तिथं काय झालेलं असतं, पाप त्या ठिकाणी झालेलं असतं. साधू दर्शन पावन तीर्थ पूर्ती त्याचे मनोरथ. म्हणून आपण साधूंच्या त्या ठिकाणी आश्रमाला, त्या ठिकाणी त्या क्षेत्राला का जातो, पावन होण्याकरता जातो. साधू न येता जिने व्यर्थ त्या पुण्य, एखाद्या पुण्यक्षेत्रामध्ये जर साधू आला नाही तर त्या पुण्यक्षेत्राचा त्या ठिकाणी काही उपयोग होत नाही. म्हणजे साधू दर्शन पावन तीर्थ, साधू दर्शनाने ते तीर्थ पावन होत असतं. म्हणून तीर्थामध्ये, क्षेत्रामध्ये साधू राहायला पाहिजे, संत. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीमध्ये नेहमी एक ज्ञानी राहतो, भक्त राहतो, वैष्णव राहतो, वारकरी राहतो, योगी राहतो, जपी राहतो, तपस्वी राहतो त्या ठिकाणी असणार. म्हणून 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मिळा. म्हणून आळंदी गाव पवित्र का बरे, तर त्या ठिकाणी 84 सिद्ध त्या ठिकाणी राहतो. आळंदीत नेहमी एक योगी आहेच, कुठं ना कुठं तो ते योगी लपून त्या ठिकाणी राहतो, योगी राहतो.
आळंदीमध्ये जपी माणूस राहतो, तपी राहतो, साधं. आळंदीत कोण नाही राहत मला, सगळे त्या ठिकाणी राहतात. म्हणून जे काही क्षेत्र आहे तिथं साधूंचं वास्तव्य असलं पाहिजे. साधूंचं वास्तव्य त्या ठिकाणी असल्यानंतर साधूमुळे त्या क्षेत्राला पुण्य पावनता प्राप्त होत असते. त्या क्षेत्राचा महिमा वाढत असतो. नव्हे त्या क्षेत्राला उद्धितार्थ त्या ठिकाणी प्राप्त. साधू न येता जे निमित्त त्या पुण्यक्षेत्राचे पुण्य नदीचे जे तीर, इथं आपल्या इथं भागवतांना साधू आले आणि भागवत आत्माने हे सगळं त्या ठिकाणी वातावरण पवित्र टिकून ठेवलं. धुळ्यांचे त्या ठिकाणी असणारे कृष्णदेव आले, त्यांनी पहिलं मंदिर काढून त्या ठिकाणी सुंदर प्रकारचं मंदिर बनवलं. नंतर काही दिवस ते आपले चक्रधर काय असणार ते साधू आले, चतुर्मास केला असं सांगतात. संत श्रीधर स्वामी आले, रामदासी आले, संत येत गेले आणि म्हणून या क्षेत्राचा महात्म्य त्या ठिकाणी वाढत. समर्थ कोणाला त्या ठिकाणी आणतात आणि बरोबर त्यांच्या हातून त्या ठिकाणी करून घेत असतात. आणि म्हणून त्या क्षेत्रामध्ये त्या पुण्यपावन भूमीमध्ये साधू राहायला पाहिजे, पुण्यवान राहिला पाहिजे, की जेणेकरून ही भक्ती त्या ठिकाणी जिवंत राहिली पाहिजे. अशा पद्धतीनं त्या तीर्थक्षेत्राचा काय होत असतो, महिमा त्या ठिकाणी वाढत जात असतो. आणि म्हणून समर्थांचं ते कार्य असतात. निरूपणांचं त्या ठिकाणी इकडे आलेलं आहे, चैतन्य आश्रम आलेलं आहे, आपली संस्था त्या ठिकाणी आलेली आहे.